वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या जानगीर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र येऊन उत्साहाने यात्रेचा हा जो महोत्सव आहे तो साजरा करत असतात। महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते। राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता। ब्लॅक बॉक्समधील डेटाचा अर्थ लावण्यासाठी परदेशात पाठवण्याचा विचार, 1-2 दिवसात निर्णय होणार। अजितदादांच्या विमान अपघाताची खासगी गुप्तचर संस्थांकडूनही चौकशी करणार। रोहित पवारांकडून माहितीला दुजोरा। सरकारी संस्थांवर विश्वास ठेवण्याचं भाजपच्या अमित साटम यांचं आवाहन। राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता। जिल्हा बँकांकडून सरकारनं मागवली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती। जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांची मागवली माहिती। अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावरून वादावरून तरुणांच्या कृत्याचं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुखांकडून समर्थन। सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला का, तुषार भोसलेंचा सवाल। माणिकराव कोकाटेंवर मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्याची मनाई सुप्रीम कोर्टातही कायम। एका आठवड्यानं पुन्हा होणार सुनावणी। सदनिका प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबाराप्रकरणी आणखी 6 जणांना राजस्थानमधून अटक। 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून 11 जण अटकेत। धाराशिवच्या उमरग्यामध्ये संस्थाचालक आणि सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापक तानाजी जाधव यांची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत छळाचं वर्णन केलंय। बीडच्या गेवराईत कॉपीमुक्त परीक्षेला हरताळ। 12वीच्या विद्यार्थ्यांना दगडात गुंडाळून कॉपीचा पुरवठा। पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरचा धक्कादायक प्रकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।